गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस खतरनाक आरारारा असं बोलायला हरकत नाही. याचं कारण काय? आपण ज्या लेवल्स लावल्या होत्या की आपण विचार केला होता की मार्केट जर 780च्या खाली जर आलं तर माझा पहिला टार्गेट जो आहे ना 720 चा तो, त्यानंतर 780. इथे 40 पॉईंटची रॅली आहे पण ती एवढी मोठी नव्हती. पण मार्केटनी त्याच लेवलला रेस्पेक्ट करत मार्केटने बाउन्स केलं. बघा, मार्केट आहे बॅरिश. आजचा विषय जरा खोलवर जाईल, जरा व्हिडिओ बहुतेक मोठा बनेल. आजचा विषय असा आहे की मार्केट प्राइस ऍक्शन तर करत आहे. मार्केटला यायचं होतं खाली, पण मार्केटने हे का केलं? मार्केट हे का करतं? मी तुम्हाला हर वेळेला सांगतो की मार्केट तुमच्या डोक्यामध्ये काय हलतं माहितीये का? एक एक वे घालतं, एक दिशा घालतं की येस आता इकडे मार्केट खाली जाणार आहे, आणि त्याच वेळेला मार्केट बरोबर वर जातं. आणि अशा मुवमेंट जे येतात ना अशा वेळेला त्या जास्त मोठ्या येतात. का? कारण का इथे सगळे बसली असतात खालच्या साईडला यायला. लगभग 70 ते 90% लोक इथे बसतात आणि 10% लोक वरती घेऊन जातात मार्केटला. हे हर वेळेला होतं. हे मला पण माहिती होतं आज. म्हणून मी आज माझ्या फॅमिलीवाल्यांना सांगितलं की मी वरच्या साईडलाच तयार नाहीये. माझा रूल जो आहे ना, माझा सेटअप जो आहे ना, मला अलाव करत नाही. ऍक्च्युली माझा रूल आणि सेटअप म्हणजे काय, माझं मन नाही करत आहे. का नाही मन करत आहे? कारण का मार्केटमध्ये काही ना काहीतरी गडबड चालले. हा मुवमेंट जो आहे ना अनअपेक्षित आहे, असं नाही व्हायला पाहिजे. मग विचार करा, जर अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजेत, असं झालंच नाही पाहिजे, आणि आपण तरी पण त्या गोष्टींना वारंवार करतोय, मग चूक कोणाची? आपली स्वतःची. रिस्क कोणाची? आपली स्वतःची. बघा, क्लिअर बोलतोय मी सकाळी 10:30 वाजता सांगितलेलं की बाबा 140च्या वरती घ्यायचंय. मार्केटनी टार्गेट दिलाच नाही. मग मी काय केलं, मी जरा टार्गेट खाली लावला. इग्नोर करायला सांगितलं. का? प्रीमियम डिके होतं म्हणून खाली यायला सांगितलं. मी काय बोललो की बाबा आय विल मेक एंट्री एज 100 एज टाइम डिके. म्हणजे मी 140ची एंट्री 100 ला घेईन. का? टाइम डिके होतो ना, कमी झालेत, म्हणजे 20 मिनिटं होऊन गेलेले आहेत. पण नेव्हर गो फॉर कॉल टुडे एज माय रूल्स डोंट अलाउ मी. इव्हन मार्केट इज बुलिश. माझे रूल्स जरी मार्केट कितीही बुलिश होते, माझे रूल्स मला सांगत नाहीत की बाबा वरती जायचं आहे. आज मार्केट खाली पडलं, ओआय पण चेंज व्हायला लागलेले. रेडी फॉर फॉल, ओआय स्टार्टेड टू चेंज. मग शेवटी कंटाळून 1 तासाने मी सांगितले बाबा आज मी ट्रेडिंग करत आहे, कारण का माझा रूलच नाही येतो. मी माझं कॅपिटल सेव्ह करेन, उद्या खेळेन. पण मी आज डेफिनेटली पुट साठी जाईन, कॉल साठी मला आज करायचं नाही. खूप लोक बोलले कॉलमध्ये कमवले. हे सगळे लोक आहेत ना तुक्केबाजीवाले आहेत. नशीबवरती खेळतायत, आला गेल्या करतायत. फक्त काय बोल, बस एक मोका मिळण्याचे माझ्या रूल्स. बघा, माझे रूल्स एवढे कडक आहेत, एवढे मी पेशन्सने सांभाळतोय, मी एवढं सगळं करतोय. एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. हा उगाच वाया घालवणार नाही. इथे येऊन परत मी मागे फिरणार नाहीये. मग त्या एका ट्रेडसाठी मी का माझं कॅपिटल या माझं रूल्स मोडू? चल ना, चालतंय ना, होतंय ना, हे सगळ्या गोष्टी ट्रेडिंगसाठी नाही चालत आहेत. जबरदस्ती नाही लढूंगा मार्केट से. माझे खूप साऊथ इंडियन लोक पण आहेत, काही गुजराती लोक पण आहेत. त्यामुळे मी मराठी हिंदीमध्ये दोन्ही मिनिट टाकतो फॅमिलीवरती, पण जास्त करून इंग्लिश मध्ये टाकायचा प्रयत्न करतो की सगळी लोक वाचू शकतात. आणि द वे प्रीमियम मुव्हिंग सी साइड इज नॉट कन्सिबल. कारण काय होतं, तिला मूव जर येत होतो ना, तो येऊन परत त्याच लेवलला स्टॉपलॉस हिट होता. स्टॉपलॉस परत हिट होत होता. मग तुम्हाला फायदा काय? मी क्लिअरली सांगितलं, किती वाजता, 12:30-1 वाजता सांगितलं की 1 हवर टाइम फ्रेमच्या वरती ना मला डब्ल्यू पॅटर्न दिसतोय. हे पण बोलणार आहे आता पुढच्या येणाऱ्या 2-3 मिनिटांमध्ये. डब्ल्यू पॅटर्न दिसतोय, फॉर्मेशन स्टार्ट झालेली आहे. पण मी कन्फर्म कधी होईल सी पोझिशन साठी, जेव्हा 120 ची लेवल तोडेल तर. टिल आय एम बॅरिश. 920 ची लेवल तोडेपर्यंत मी बॅरिशच आहे. मग 1:30 वाजता सरळ सांगितलं बाबा हा लास्ट चान्स आहे, याच्यानंतर मार्केट खेळणार नाही. कारण का वारंवार तेच करून डोक्याला प्रेशर येतो, आपण चुका करू शकतो. जसे ड्रायव्हर 2 दिवस 3 दिवस गाडी चालवेल ना, 4थ्या दिवशी त्याला त्रास होणार, त्याला नजर दिसणार नाही, तो ऍक्सिडेंट करणार. 100% लिहून घ्या. आणि स्टॉक मार्केटमध्ये असंच होतं. वारंवार बघून, प्रेशर घेऊन, डोक्यावरती ताण घेऊन, लॉस करून तुम्हाला प्रेशर येतो. आणि प्रेशरने काय होतं की तुम्ही चुका करायला लागता. म्हणून मी पेशन्सनी बसतो. आज नाही खेळलो काय फरक पडला, मार्केट उद्या पण देईल. आणि बघा, दिशा पण सांगितली,
80% चालू केले मी पॉईंट्स, 80 पासून 90 तुम्ही बघू शकता, 90 त्यानंतर 50 पॉईंट्स, 120 पॉईंट्स, 140 पॉईंट्स, 100 पॉईंट्स, 170 पॉईंट. कितीला? 2ला मी माझं दुकान बंद केलं. दुकान बंद म्हणजे ट्रेड संपला. 110 पॉईंट खाल्ले. लॉट मोठे होते आज. कारण 2-3 दिवस मार्केट मला ट्रॅक करत होतं, त्रास देत होतं माझ्या फॅमिली मेंबर्सला, मला त्रास देत होतं, खूप लोकांना त्रास देत होतं. बोललो आज सोडेगा नाही. मी कॉलसाठी बसलो होतो मी पुटसाठी, आणि मार्केटने मस्त मोमेंटला 200 पर्यंत गेला. 200 पर्यंत गेला. बरोबर आहे. खूप लोकांना असं वाटलं की डाऊट आहे, सर को कुछ आता नाहीये, पण आय हॅव ट्रेडेड ऑन माय रूल्स. खूप लोकांनी मला मेसेज केले, धन्यवाद सर, आज चांगलं प्रॉफिट झालं. मेन काय, माझे मेहनतचा पैसा आणि माझ्या हक्काचा पैसा मी घेऊन राहणार मार्केटशी. गोल्डन रूल आपला काय, पेशन्स इज अ की ऑफ सक्सेस. टॅगलाईन काय आहे, तर आधी थांबायला शिका, गोष्टी समजा, पूर्ण अभ्यास करा, आणि नंतर मग ट्रेड करा. मग मी तुम्हाला जर समजवत असेल त्या गोष्टी, आणि मी स्वतः कॉलमध्ये जायचं, विचार करा, अख्खा दिवस मार्केट फुल बुलिश होतं, सगळी कॉलसाठी मरत होते, 99% सगळे कॉलसाठी मरत होते, आणि मी उलट्या साईडला बसलेलो. का? माझा रूल्स आहे, सेटअप नाही माझा. बघा, सेटअप वरती जो माणूस काम करतो, जो रूल्स वरती काम करतो, जो पेशन्स वरती काम करतो, आणि ज्याच्यामध्ये ताकद आहे थांबण्याची ना, तोच मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकतो. तुम्ही का नाही होऊ शकत? मग का तुम्ही थांबत नाही? का तुम्ही गोष्टींना वारंवार त्याच चुका करायला बघताय? बुलाती मगर जाने का आमचा टॅगलाईन आहे. का? मार्केटने मस्त फॉल दिला, मार्केटने सुंदर फॉल दिला, मार्केटने सुंदर फॉल दिला. ओके, मार्केट चालू झालं इथे, आज 18 डिसेंबरला मार्केट चालू झालं, 720 ला बरोबर टच केलं पेन. बघा, आपला अभ्यास बरोबर आहे. आणि इकडनं मार्केट जे सुटलंय सुटसाट, या 3-4 कॅन्डल मध्ये जे कमवलं लोकांनी तेच कमवलं. हे तुक्केबाजीच आहे. आता का नाही कमवलं तुम्ही, मी वरती का नाही जात आहे तुम्हाला सायकोलॉजी सांगतो. कारण का माहितीये, मी पहिले सांगितलं, मोठा व्हिडिओ जरा मोठा होईल, आणि सायकोलॉजी शिकणं जरुरी आहे. बघा, मी कुठलाही चार्ट पॅटर्न इंडिकेटर वापरत नाही, माझे इंडिकेटर्स लागलेले आहेत. मी इंडिकेटर्स वापरतो, चार्ट वापरतो, पॅटर्न्स वापरतो, पण रूल्स काय बोलतात ना त्याच्यावरती मी जातो. टेक्निकल शिकणं, बेसिक शिकणं खूप आवश्यक आहे, पण त्यावरती तुमच्या मनाचा ताबा नसेल तर हे सगळं पाण्यामध्ये जाईल. एवढी मेहनत करायला तेवढी पाण्यामध्ये जाईल. का? बघा, लोअर लो पॅटर्न तर नक्कीच बनवतो आहे. ओके, मग जर एक हा लोअर हाय आहे, हा लोअर हाय, हा लोअर हाय आहे, तर मार्केटनी हा तोडल्याशिवाय जाणार नाही. हा लगभग माझा 920 चा होता. मग मार्केट ह्याच्यानंतर मी वरती जाईल, पण इकडनं मार्केट कधी पण फिरू शकतं, आणि मार्केटनी मस्त फिरला आणि मस्त प्रॉफिट दिलं. हे थांबून थांबून करण्यापेक्षा एकसाथ प्रॉफिट घेतलेलं आवडलं मला. मी काल पण तुम्हाला सांगितलं, बाईंग इज स्लो, सेलिंग इज फास्ट. जेव्हा तुम्ही वरती जाण्यासाठी ताकद लावता ना, खाली पडण्यासाठी ताकद लावायची गरज पडत नाही. मार्केट झटकन येतं, आणि तुम्हाला सांगत पण नाही त्यांना. सगळ्यांना घेतलं, मस्त माइंडसेट केला, यस प्राइस ऍक्शन पण आहे. बघा, प्राइस ऍक्शन आहे, पण त्याच्या मधली प्राइस ऍक्शनच्या वरती एक मोठी प्राइस ऍक्शन ती कोणाला दिसली नाहीये. आपला ट्रेंड लाईन पण होती, आपली ट्रेंड लाईन पण होती, ती पण तुम्ही फॉलो केला असाल तर नक्कीच तुम्हाला प्रॉफिट झालं असेल. वरनं एक ट्रेंड लाईन येते 920 वरती. मी काल सांगितलं 920 वरती मी बुलिश होईल, नाहीतर मी काय करणारच नाही, मला गरजच नाही. 840 वरती, 780 खाली, हा. आणि बघा ना, मार्केट त्याच लेवल येऊन थांबलेलं आहे. म्हणजे हा अभ्यास जो आपण करतोय, जो समजायचा प्रयत्न करत आहोत, तो योग्य आहे, बरोबर आहे. तर मग मला प्रॉफिट का नाही होत आहे, मला नुकसान का होतंय? का माहिती काय, तुमचं मन चंचल आहे. मनाला जो सावरेल, त्या मनाचा ताबा घेईल ना, तोच खरा ट्रेडर. मी हर वेळेला सांगतो लोकांना की पहिले ना थांबायला शिका, काही गोष्टींना समजा, त्यानंतर काहीतरी ट्रेड करा. वारंवार एवढे गोष्टी बोलून पण नाही होत आहे तर काय करायचं? आज माझ्या खूप लोकांनी कॉल साईडला पण ट्रेड घेतलेत, त्यांचं मी खूप अभिनंदन केलं माझ्या भाषेमध्ये. पर्सनली फोन करून पण सांगितले खूप लोकांना की का तुम्ही कॉलचा ट्रेड घेतलात करून, जेव्हा मी बॅरिश आहे तुम्ही बलिश काय. ओके, त्यांना वेगळं काही दिसलं असेल, त्यांनी पण प्रॉफिट केला, लॉस नाही केला, त्यांनी प्रॉफिट केला, ह्या रॅलीमध्ये त्यांनी प्रॉफिट केला, पण रूल्सच्या अगेन्स्ट केला. आज जर रूल्स तुम्ही तोडताय ना, आज प्रॉफिट झालं, एक ट्रेड प्रॉफिट मध्ये जाईल, बाकीचे 9 ट्रेड आहेत ना लॉस मध्ये जाईल. मी त्यांना फोन करून स्पेशली सांगितलंय.
माझ्या मुलांना, माझ्या स्टुडंट्सना, माझ्या फॅमिली मेंबर्सला मी सोडत नाही. किती वर्ष झाले तर त्यांना समजवायला लागतं की बाबा चुकी करताय तुम्ही, या मेसेज तरी करतोच की चुका केल्यात, कारण ते मला स्क्रीनशॉट पाठवतात. सर एवढं प्रॉफिट एवढ्याला घेतलं. मी त्यांच्याकडे प्रॉफिट कधीच पीएनएल मागत नाही, प्रॉफिट कधी मागत नाही. मी फक्त त्यांना विचारतो तुम्ही एंट्री कुठे करताय आणि एक्झिट कुठे करताय, यावरून मला कळतं त्यांचा डोक्यामध्ये काय चाललेलं आहे, त्यांचं प्लॅनिंग कसं आहे, ते एक्झिक्युशन कसं करतात, ते बरोबर चाललेत की नाही चाललेत. मग त्यांना ठोकतो म्हणजे माझ्या भाषेमध्ये 35% आम्ही बोलले ना, त्यामुळे 35% हीच भाषा वापरतो आम्ही. त्याला करेक्ट करतो. ठोकतो म्हणजे करेक्ट करतो. ठीक आहे. मग आता मार्केटमध्ये नक्की काय घडणार आहे? ओके. त्यासाठी जरा आपण डीप मध्ये विचार करूया, समजूया गोष्टींना. तुम्ही जर आजचा प्रॉफिटेबल ट्रेड घेतला असेल खालच्या साईडला, तर तुम्ही नक्कीच एक चांगली ट्रेडर बनताय, हा विषय आहे. पण तुम्ही कॉल साठी घेतला असाल तर यस, तुम्ही रिस्क वरती ट्रेडिंग करताय, रिस्क घ्यायलाच पाहिजे, पण एवढी पण नाही की जिकडे आपल्याला माहितीये की पुढे खाडी आहे तरी पण उडी मारू शकत नाही. पुढे डोंगरचा कडा आहे, तिकडे उडी मारल्याला आपल्याला काय भेटणार नाही, तरी पण तुम्ही उडी मारताय. तुम्ही असं करताय, पॅराशूट खुलला तर खुलला, कोणाकडे पॅराशूट पण नसतं, खुलला तर खुलला, पाणी भेटलं तर भेटलं, बघूया काय होईल ते. हर वेळेला बघू शकत नाही, हर वेळेला तुम्ही तुमच्या नशिबाला आजमवू शकत नाही. मग तुम्ही नशिबाला दोष का देता? मी जिकडे घेतो तिकडनं मार्केट फिरतं. मी वरच्या साईडला घेतलं मार्केट खाली जातं, मी खालच्या साईडला घेतलं मार्केट वरती जातं. हे सगळ्यांचं होतं. का होतं? रूल्स फॉलो नाही करत, सिस्टम फॉलो नाही करत आहे. वारंवार सगळे तुम्हाला शिकवत आहे, समजवत आहे, तुमच्या बरोबर आहे. मी तर माझ्या फॅमिली बरोबरच आहे. तुम्हाला सगळं चॅट दाखवलं मी आज काय बोललोय, कसं बोललोय. मी जाणारच नाही, ट्रेडच नाही करणार, मला आज इंटरेस्टच नाहीये. मग जाऊ दे मार्केट 1000 पॉईंट वरती, काय फरक पडतोय, नाही केला ट्रेड. हे जेव्हा तुम्हाला कळायला लागेल, तेव्हा तुम्हाला समजायला लागेल आणि तुम्ही ह्या रूल्स मध्ये ट्रेडिंग कराल ना, तेव्हाच तुम्हाला प्रॉफिट पडेल. तेव्हा तुमची एक जर्नी चालू होईल, तुमच्या स्वप्नांच्या पलीकडची तुम्ही दुनिया बघू शकाल. नाही तर फक्त ते तुमचं स्वप्न म्हणजे स्वप्नच राहील. नीट आहे का? जिद्द असणं जरुरी आहे, पण जिद्दची पण एक हद्द असते. फक्त वरती गेला का घ्यायचं, खाली गेलं का घ्यायचं, हे नका करू. मार्केट वर खाली करते, तुमच्या रूल्स प्रमाणे चाल, चांगलंच होईल. 100 पॉईंट मार्केट मधनं काढणं आसान आहे का? लोकांना विचारा, 5-5, 10-10 पॉईंट काढताना किती घाबरतायत, लॉसेस करतायत. 100 पॉईंट लाईव्ह वरती बिंदास, सगळं ओपन. मी तर लोकांना सांगतो की मेरी किताब खुली है, पहिले पेज से लेके लास्ट पेज पर्यंत बघा, वाचा. आणि हीच खरी मजा आहे. कारण का असं आहे ना की एक खोटं बोललं ना तर 100 खोटं बोलायला लागतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती, शिकवायची गरज नाही. आणि एक खरं बोललं बिंदास राहा, म्हणून सगळं मी ओपन चॅट ठेवतो, बरं वाटतं. मी नाही केलं तर नाही करणार, केलं तर केलं, जे पण आहे ते स्पष्ट बोलायचं. ओके. मग आता बघूया उद्या मार्केट काय करते, उद्या मार्केटची दिशा काय असणार आहे, उद्या मार्केट कुठल्या लेवलला काम केलं पाहिजे. ओके. त्यासाठी आपण ना जरा चार्ट वरती 15 मिनिटाच्या चार्ट लावूया, कारण का मगाशी आपण एक विषय काढलेला आहे, मार्केटमध्ये डब्ल्यू पॅटर्न बनतंय. तर खरंच मार्केटमध्ये डब्ल्यू पॅटर्न बनतंय का? तर बघा मार्केटमध्ये ना इथे पण एक डब्ल्यू पॅटर्न झालेला आहे. आणि आता जर बघायला गेलो आपण ना, तर वरना एक ट्रेंड लाईन जी येते ती नक्कीच आहे. आणि इथे काय बोललो आपण, 920च्या वरती आपण काहीतरी करू. कारण काय इकडनं जी लाईन येते ना, अशी वाली लाईन येते ना, ही बघा, ही लगभग 920 येते. मार्केटने टच करता करता थांबलाय आणि इकडनं फॉल घेतलाय, इकडनं गेलं, ट्रेंड लाईन तोडली, ते विषय संपला. मग बघूया ना कॉलसाठी. कॉलसाठी केव्हा बघायचं, जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, लेवल स्ट्रॉंग आहेत तेव्हाच. लेवल वीक आहेत ना, लेवल वीक आहेत, तुम्ही कॉलला का घेऊ? मी ज्या साईडला दुनिया चालले त्या साईडला मी जात नाही, ज्या साईडला स्टॉक मार्केट चाललंय, सेलर्स, बायर्स अँड सेलर्स, FIDA हा मी विषय शिकवतो लोकांना. FIDA वाले काय करतात, ह्यांना ट्रॅक केलात ना, आयुष्य संपलं, विषय संपलं, खलास. बस ह्यांनाच ट्रॅक करा. तुम्हाला काय करायची गरज नाही, कोणाच्या पाठी हात जोडायची गरज नाही, कोणाला ऐकायची गरज नाही. मित्र, मला ऐकायची पण गरज नाही. तुम्हाला सक्षम व्हा, स्वतःच्या पायावरती उभं राहा. स्वप्न घडवताना तुमची मेहनत असेल ती, आम्ही फक्त एक खारीचा वाटा म्हणून असू. ओके. तर त्या गोष्टींमध्ये ध्यान द्या. वरती 920 ची लेवल लागलेली आहे. ओके. एक तासामध्ये जेव्हा मी मेसेज पण टाकलाय, एक तासामध्ये ना मला चांगला डब्ल्यू पॅटर्न दिसतोय. बघा तुम्हाला दिसतोय का? स्टार्टेड झालं म्हणजे फॉर्मेशन स्टार्ट झालेलं आहे. ओके. पण त्याने काय केलंय, खाली दिलंय.
मग आता आहे ना हे वर खाली होते, तुम्ही जर नीट बघाल ना, मार्केट ऑलवेज रिपीट हिस्ट्री. खाली आले, इकडनं असं जायला पाहिजे, ठीक आहे. ते काय झालं माहिती का, इकडनं खाली येऊन गेले, मग आपला जो पॅटर्न हा ना सेम रिपीट झालाय बघा, सेम रिपीट झालेला आहे. इथे मोठ्या प्रमाणात, इथे छोट्या प्रमाणात. मग आता काय मार्केटची दिशा अशी असेल, मग असा फॉर्मॅट बनेल का, हा विषय तुमच्या डोक्यामध्ये आला पाहिजे. खूप काही गोष्टी लोकांना दिसत नाही, समजत नाही, कारण का मार्केटला ती लोक वेगळ्या नजरेने बघतात. नाण्याची दुसरी बाजू बघणं जरुरी आहे. FIDI वाले कुठल्या अँगलनी बघतायत, जर तो अँगल तुम्हाला कळायला लागला, बस तिकडेच तुमची स्वप्न पूर्ण व्हायसाठी तयारी झाली. गाडी घ्या, बंगला घ्या, काय करायचं ते करा, सुखी राहा. फक्त ओव्हर ट्रेडिंग करू नका आणि चुकीचे ट्रेड घेऊ नका, हीच माझी सगळ्यांना प्रार्थना असते, अपेक्षा असते. ओके, तर आता ही लेवल झाली. नीट तुम्ही बघाल ना, तर आजचा जो लो आहे तो हाच आहे. ओके, तर मी ह्या लोला मानत नाही, मी जरा मी असं पकडतो, कारण कसं माहिती की मार्केट जेवढ्या वेळा टच करेल ना तो लो आहे. कितीच आहे, 760. जे आज आपण 760 720 असं काहीतरी आहे. ओके, मग काय, मग थांबा ना, मार्केटला डिसाईड करू दे. तुम्ही काय डिसाईड, मी कोण डिसाईड करणार की मार्केटला उद्या अशी दिशा असणार आहे, मी कोण नाहीये. मी मार्केटचा एक फक्त ट्रेड करणारा, अनालाइज करणारा माणूस आहे, व्यक्ती आहे, जी मार्केटची दिशा फक्त समजू शकतो, समजावू शकतो, पण मार्केटला दिशा देऊ शकत नाही, कारण मार्केट इज सुप्रीम, मार्केट देव आहे. आम्ही टाकतो थँक्स टू गॉड ऑफ स्टॉक मार्केट. जसं लक्ष्मीची आपण पूजा करतो, गणपतीची पूजा करतो, स्टॉक मार्केट पण देव आहे, पैसा देतोय, माझं घर चालवतोय, मला माझी स्वप्न पूर्ण करायला मेहनत, मला साथ देतोय, मग मी ह्याला देवच मानू ना. बाबा मी हिंदू आहे, इंडियन आहे, आणि आम्हाला लोकांना दगडात पण देव दिसतो. अंधविश्वास नाहीये, पण दिसतो. कर्म करा, पुण्य कमवा, हे काय एक आहे. नेकी कर दर्या में डाल. पाठी वळून बघत नाही की आम्ही काय केलंय, कसं केलंय, किती लोकांना हे केलंय. फक्त मदत करा लोकांना, लोकांना उलट नका बोलू, लोकांचा रिस्पेक्ट करा, मोठ्यांचा रिस्पेक्ट करा, आई वडिलांचे आशीर्वाद घ्या, सगळ्यांना घेऊन चला. जसं मी सगळ्यांना घेऊन चाललोय फॅमिलीला. मी एकटा ट्रेड करू शकतो, मला काय गरज आहे 2-3 दुपारी टाकायची ट्रेडला, कारण का मला असं वाटतं की जाऊ दे, बोललो असतो, मेरा विकास सबका विकास. त्यामुळे सगळ्या घेऊन चालण्यामध्ये जी मजा आहे ना, ती एकट्या जाण्यामध्ये मजा नाहीये. तुम्ही इकडे एकटा गेलात ना कुठल्या शिखरावरती, असा विचार करा की तुम्ही एका पॉइंटला थांबलात, चहा प्यायला, गाडी घेऊन चालत, मस्त मर्सिडीज घ्या, एकदम मोठ्यातली मोठी गाडी, फरारी घ्या, एकटे चाललंय आणि चहा प्यायला बसाल ना, एकट्यामध्ये मजा, पण ती 4 मित्र असतील, 4 फॅमिली मेंबर असतील ना, त्याची मजा वेगळी असेल. म्हणून सगळ्यांना घेऊन चला. ओके, तर येऊया आता उद्याच्या अनालिसिस वरती, आणि येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये वरची ट्रेंड लाईन तीच आहे, खालची ट्रेंड लाईन तीच आहे. मग काय, मग माझा अभ्यास तो आहे तो आहेच का, कारण मार्केटने क्लोजिंग परत माझ्या लेवलला दिलेली आहे. ओके, डब्ल्यू बॅटनसाठी मार्केटला नक्कीच ही लेवल तोडणं जरुरी आहे. कुठली लेवल तोडणं जरुरी आहे, 920 ची. मी ऑलरेडी 22-25 पर्यंत ठेवून दिलेलं आहे टार्गेट. ओके, आज शुक्रवारचा मार्केट आहे, 19 उद्या शुक्रवारचा मार्केट आहे, मी 22 पर्यंत ठेवून दिलेलं आहे. 20, 21, 22 सोमवारपर्यंत ठेवून दिलेलं आहे का, तर मार्केटनी इकडनं जर एक रॅली देऊन मार्केट जर वरती जात असेल, तर यस, डब्ल्यू पॅटर्नची तयारी झालेली आहे, मी असं समजेन. नाहीतर आपला जो ट्रेंड लागला आहे तोच ट्रेंड मी हिशोबामध्ये राहीन की इथे 720 ची लेवल आहे, ती आहेच. ओके, आणि खाली जी लेवल लागली ना, ती 680 ची लागलेली बघा. मला जास्त काही त्रास नाही यावेळेला, कारण का मार्केटने तसं काही केलं नाहीये. आज वर खाली करत राहिलं, त्यामुळे काय मोठी गोष्ट नाहीये. फक्त ही लेवल फक्त इम्पॉर्टंट आहे, ती समजून घ्या. त्याच्या उलट काय करण्याचा प्रयत्न करू नका, उगाच स्वतःचा अभिप्राय मार्केटला देऊ नका. मार्केट तुमचं ऐकणार नाहीये, मार्केट स्वतःच्या मनानेच करणार आहे. मी सेव्ह करतो, ठीक आहे. टार्गेट्स वरचे अजून बाकी आहेत यायचे. मार्केट स्वतःच कन्फ्युज आहे, मी काल पण बोललो, मार्केट स्वतःच कन्फ्युज आहे, त्याला माहिती नाही कुठे जायचंय. त्यामुळे मार्केटला दिशा घेऊ दे ना. जर मार्केटला खाली यायचं असतं ना, तर त्यांनी 720 लेवल तोडून डायरेक्टली खाली, आणि ही जर 780 लेवल तुटली ना, तर मग जग छुटा, लेवल खालची येणार आहे. आता मार्केट वरती येईल. आता डब्ल्यू फॉर्मेशन होते तर होऊ दे ना, अर्ध्यावरती कुठे जज करताय. बघा, आम्ही टेक्निकल अनालिसिस आहे, अनालिस्ट आहोत, प्रेडिक्शन करतो.
मग आता एवढं दिसल्यावर आम्हाला बोललं का ताक कळतं, तुम्हाला पण ते समजवलं मला गरजेचं आहे. आणि तुम्ही पण ट्रेड करता त्या लेवलला. मग वरती येताना येऊ दे, रूल्स काय, सेटअप काय, आम्ही सांगतो T1 T2 T3 काय ते रूल्स आमचे आहेत. कारण का माझ्या पुढच्या वेळेला माझा जानेवारीमध्ये नवीन बॅच चालू होत आहे, त्यामुळे खूप उत्सुकता लागली सगळ्यांना, खूप इन्क्वायरी यायला लागल्यात. त्यामुळे खूप बरं वाटतं की आज आपण खूप लोकांपर्यंत पोहोचायला लागलेलो आहोत. का? कारण का आपण काही वाईट शिकवत नाहीये, काही चुकीचं शिकवत नाहीये, सगळ्यांना घेऊन चालतोय. हे कुठे बोर्डिंग होर्डिंग इंस्टाग्राम ऍड कुठे टाकत नाहीये मी. हे फक्त माउथ पब्लिसिटी, जी माझी माणसं आहेत ज्यांना प्रॉफिट होतोय तीच सांगतायत. आणि परिवार वाढतोय, आणि परिवार वाढलाच पाहिजे. लोक आते गए कारवा बढ़ता गया. माझं लक्ष आहे की एक दिवशी 1000 लोकांना शिकवल्यावर आम्ही एक सांगू की बाबा आज कॉल घ्यायचा का पुट घ्या, सगळे जर शॉर्ट केला या लॉंग केला तेव्हा मार्केटमध्ये मुवमेंट येणार, विचार करा. हा असा नियम असतो, हा रूल आहे, स्वप्न आहे, आणि पूर्ण होणार. कारण का मी पॉझिटिव्ह आहे. का तुम्ही पॉझिटिव्ह आहात? चला मग येणाऱ्या भविष्यामध्ये पॉझिटिव्ह राहूया, आणि आयुष्य जगण्याचं साधन आणि स्वप्न पूर्ण करण्याचं ताकद ठेवत आपण आपल्या दिशेने जात राहूया, मेहनत करत राहूया. थकेगा नाही, झुकेगा नाही. त्यामुळे येणारे दिवस तुमचे नक्कीच चांगले जातील, ग्रीन मध्ये क्लोज होतील, ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. आज ज्यांनी प्रॉफिट केले, माझ्या रूल्सला त्यांनी रेस्पेक्ट केले, सेटअपला रेस्पेक्ट केले, त्यांचे खूप धन्यवाद, आभार. माझ्या तो विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे, त्यांचे खूप खूप आभार. असंच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काही इन्क्वायरी, तुमच्या काही क्वेश्चन्स असतील, प्रश्न असतील, तर मला नक्कीच व्हॉट्सअपमध्ये जो नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिला त्याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच काही मदत करण्याचा प्रयत्न करेन. फक्त ट्रेडिंग अवर्स मध्ये मी काय कोणाला रिप्लाय देत नाही, कारण का मी सुद्धा ट्रेडिंग मध्ये असतो. माझ्या मुलांना, माझ्या फॅमिली मेंबर्सला मेसेज करायचे खूप ग्रुप आहेत, त्यामुळे मेसेज करत बघा, एवढे सगळे ग्रुप आहेत, त्यांना मेसेज करायला लागतात मला. ओके, त्यासाठी मी तिकडे ऍक्टिव्ह नसतो, पण 3:30 नंतर मी प्रश्नाचे उत्तर देईन. तुम्ही मला सांगू नका सर कॉल करायचं का पुट करायचं, मी अशा टिप्स देत नाही. मी फक्त दिशा सांगतो, त्याप्रमाणे ट्रेड करतो, कारण का मला तुम्हाला सक्षम बनायचं, तुमच्या पायावरती उभं करायचंय, हाच माझा हेतू आहे. ओके, तर येणाऱ्या दिवसामध्ये आपण नक्कीच बघूया, एकत्र राहूया, एकत्र ट्रेडिंग करूया, आणि आपल्या स्वप्नांच्याकडे एक पाऊल उचलूया. ओके, तर आजचा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. गुड नाईट, टेक केअर. उद्या शुक्रवार असल्यामुळे उद्या व्हिडिओ बनणार नाहीये. व्हिडिओ बनेल तो डायरेक्टली रविवारी, कारण का सोमवार साठी व्हिडिओ आपला रविवारीच बनतो. 2-3 दिवस आपण आराम करतो. तो एन्जॉय करा वीकेंड. सुखी राहा, समजू द्यावा. जय श्रीराम, टेक केअर, बाय, गुड नाईट.